बिबट्या आला पळापळा. बिबट्या आला म्हणे गावात आणि गावाची बातमी झळकली पेपरात. कालपर्यंत झोपलेलं प्रशासन आज अचानक जागं झालं. बिबट्या आला दारात, आता तुम्हीच सांगा पळायचं कुठं जोरात. झाडं तोडली, डोंगर गिळली, नदी नाल्यांवर सिमेंट बसलं. मग बिचारा बिबट्या जंगल सोडून फिरला रस्त्यावर. तर म्हणे निसर्ग बिघडला. शाळेतील मुलांसोबत आई बाबालाही भरलं कापरं. शेतकऱ्यालाही मग शेत नकोसं झालं. बिबट्या वस्तीत आला म्हणून रात्री लाईट्स लागल्या प्रत्येक ठिकाणी. दिवसा जंगल तोडून गेले तेव्हा मात्र प्रकाश होता ना. असो, तेरी भी चूप मेरी भी चूप. बिबट्याने वाट चुकवली नाही, आम्हीच नकाशा बदलून टाकला. नदीवर, ओढ्यावर, नाल्यावर आमचीच सत्ता. अहो 7-12 बघा ना, आहे ना नाव. अहो येथे जंगल नव्हतेच मुळी. बिबट्याच आला दारात. बहुधा तो रस्ता चुकला असावा. अहो माणूसच आहे सर्वात बुद्धिमान प्राणी, समजलं नाही बहुधा त्याला. ड्रोन उडाले, पिंजरे आले, तज्ञ उतरले गावात. गोंधळलेला बिबट्या मात्र विचारात. हे जंगल कधी झालं शहरात? कुत्री गायब, शेळ्या गायब. दोष बिबट्याला लागला. माणसाने किती जंगल गिळलं तो हिशोब मात्र विसरला. एक बिबट्या 50 बातम्या. 50 झाडं पडली, एकही ब्रेकिंग न्यूज नाही झाली. बिबट्याचं थैमान, बातम्या रोज. आज इथे, उद्या तिथे. बिबट्याचे जंगल गेले, तोच झाला दोषी. माणसाच्या हव्यासाला मात्र सदैव क्लीन चिट. अखेर बिबट्या पकडला. एका बिबट्याला तर परवानगीने गोळ्या घातल्या म्हणे. बरं झालं, आता कट्ट्यावर मस्त बसता येईल आणि बाता मारता येतील. भीती गेली, गाव शांत झालं. जाता जाता बिबट्या विचार करू लागला, मी ज्या जंगलात लहानपणी खेळलो ते नक्की गेलं कुठं? ते कोणत्या फाईलीत बंद झालं? बिबट्याला जाताना पाहून शेवटी निसर्गच हळूच माणसाला म्हणाला, मी बदला घेत नाही, तुम्हीच मला कोपऱ्यात ढकलता, त्यामुळेच मला अशी धडपड करावी लागते. कधी बिबट्या बनून, कधी पूर बनून, तर कधी महाभयानक दुष्काळ बनून. कारण सत्य आणि साधं आहे. बिबट्याच्या आपण गेलो दारात. हे बिबट्याचं थैमान नाही, तर माणसाचं अतिक्रमण आहे, जे रोज विकास म्हणून मिरवतं आणि रोज नवीन संकट बनून उभं राहतं. मात्र तेरी भी चूप मेरी भी चूप. परत बातमी आली, बिबट्याचे थैमान. बिबट्या आला पळापळा, बिबट्या आला पळापळा.